शेवटचा चहा. संध्याकाळचे 7 वाजले होते. नेहा रोजप्रमाणे स्वयंपाकघरात चहा करत होती. गॅसवर चहाचं पातेलं उकळत होतं आणि बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. तेवढ्यात तिचा नवरा समीर ऑफिसमधून घरी आला. नेहा, चहा मिळेल का? नेहाने हसत कप त्याच्या हातात दिला. आज खूप थकलेले दिसताय. समीरने चहाचा एक घोट घेतला आणि म्हणाला, तुझ्या हाताचा चहा मिळाला की सगळा थकवा निघून जातो. नेहा हसली, पण समीरच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळीच उदासी होती. काय झालं? काही नाही. मला सांगत नाही आहात? समीरने तिच्याकडे पाहिलं. उद्या मला 2 दिवसासाठी बाहेरगावी जावं लागणार आहे. ठीक आहे ना, काम असेल तर जावं लागेल. समीर काहीच बोलला नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी समीर घरातून निघाला. जाताना त्याने नेहाला मिठी मारली. नेहाला आश्चर्य वाटलं. आज एवढी मिठी का? समीर हसला. असं काही नाही. तो निघून गेला. पण त्याने दारातून बाहेर पडताना एकदा मागे वळून घराकडं पाहिलं. जणू काहीतरी मनात साठवून ठेवत होता. 2 दिवस झाले समीरचा फोन आला नाही. नेहाने अनेकदा फोन केला. फोन बंद. तिच्या मनात भीती निर्माण झाली. तिसऱ्या दिवशी सकाळी दरवाजावर टकटक झाली. समोर एक अनोळखी व्यक्ती उभी होती. त्याच्या हातात एक छोटंसं पाकीट होतं. हे समीरने तुम्हाला द्यायला सांगितलं होतं. नेहाच्या हातातून पाकीट घेताना हात थरथरले. तिने ते उघडलं. आत एक चिठ्ठी होती. नेहा, माझ्यावर रागावू नकोस. मला तुझ्याशी एक महत्त्वाचं सत्य सांगायचं होतं, पण धैर्य झालं नाही. नेहाच्या डोळ्यात पाणी आलं. पुढे लिहिलं होतं, जर मी परत आलो नाही तर कपाटाच्या वरच्या कप्प्यात ठेवलेली निळी फाईल उघड. नेहाचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती धावत कपाटाजवळ गेली. वरच्या कप्प्यात खरंच एक निळी फाईल होती. तिने फाईल उघडली. आत काही कागद होते आणि एक फोटो. नेहाने फोटो हातात घेतला. तो तिच्या आणि समीरच्या लग्नाचा फोटो नव्हता. तो एका छोट्या मुलाचा फोटो होता. फोटोच्या मागे लिहिलं होतं, आपला मुलगा आर्यन. नेहा स्तब्ध झाली. आपला मुलगा? तिला काहीच समजत नव्हतं. तेवढ्यात फोन वाजला. समीरचा फोन होता. नेहाने थरथरत्या आवाजात फोन उचलला. समीर, हे काय आहे? काही क्षण शांतता झाली. मग समीरचा आवाज आला. नेहा, मी तुला एक गोष्ट सांगितली नव्हती. कुठे आहेस तू? हॉस्पिटलमध्ये. नेहाच्या हातातून फोन जवळजवळ पडला. काय झालं? मला काही दिवसापासून आजार होता. मग मला का सांगितलं नाहीस? समीर शांत झाला. कारण मला भीती होती तू माझ्यासाठी तुझं आयुष्य थांबवशील. नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझं आयुष्य म्हणजे तू आहेस समीर. समीर रडत म्हणाला, मला माहीत आहे. मग हा आर्यन कोण? काही क्षण शांतता झाली. आर्यन माझ्या बहिणीचा मुलगा आहे. नेहा गोंधळली. समीर पुढे म्हणाला, ती गेल्यानंतर त्याची जबाबदारी माझ्यावर आली. पण तुला लग्नानंतर सांगायचं होतं. मग परिस्थिती अशी बदलत गेली की सांगता आलं नाही. नेहाने डोळे पुसले. आणि आता? समीर म्हणाला, आता मला भीती वाटते. माझं काही झालं तर आर्यन एकटा पडेल. नेहा काही क्षण शांत राहिली. मग तिने फाईल छातीशी धरली. तू परत ये, नेहा म्हणाली. तू परत ये, बाकी सगळं आपण मिळून सांभाळू. काही दिवसांनी हॉस्पिटलचा दरवाजा उघडला. समीर हळूहळू चालत बाहेर आला. समोर नेहा उभी होती. तिच्या बाजूला एक छोटा मुलगा होता, आर्यन. समीरच्या डोळ्यात पाणी आलं. नेहा? ती हसली. तुम्ही दोघे माझे आहात. आर्यन धावत समीरला मिठी मारून म्हणाला, बाबा. समीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नेहा हसत म्हणाली, आणि हो, आज चहा मी नाही करणार. समीरने विचारलं, मग? ती आर्यनकडे पाहून म्हणाली, आज बाबा चहा करतील. तिघेही हसले. बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला आणि त्या छोट्याशा घरात पहिल्यांदा 3 कप चहा तयार झाला.
कधीकधी आयुष्य आपल्याला ज्या गोष्टीची भीती दाखवतं तीच गोष्ट शेवटी आपल्याला पूर्ण कुटुंब देऊन जाते.